हल्लेखोर शहजादला घेऊन पोलीस सैफच्या घरी हल्लेखोरानं घरात प्रवेश कसा केला, हल्ल्यानंतर कसा पळाला याची नाट्य रूपांतरातून शहानिशा करणार। महाविकास आघाडीची आज संध्याकाळी मुंबईत बैठक। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता। तीनही पक्षाचे नेते बैठकीला उपस्थित राहणार। धनंजय मुंडेंना पक्षात घेण्याची शरद पवारांची इच्छा नव्हती। घर फुटतंय असं गोपीनाथ मुंडेंनाही सांगितलं। एबीपी माझाच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत जितेंद्र आव्हाडांनी किस्सा सांगितला। 26 जानेवारीला नियुक्त झालेल्या पालकमंत्र्यांच्या हस्तेच ध्वजवंदन होणार। नियुक्तीला स्थगिती असली तरी रायगडमध्ये आदिती तटकरे आणि नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्याच हस्ते ध्वजवंदन। नाराज नाही पण पालकमंत्री पदाची अपेक्षा करणं काय वाईट। दरेगावातून एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। शिंदेंसोबत चर्चा झाली होती, चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण। राज्यातल्या 36 जातवैधता समित्यांपैकी तब्बल 22 वैधता समित्या अध्यक्षांविना। 36 पैकी 22 समित्यांवर डीवायएसपींची नियुक्तीही प्रलंबित। जात वैधतेकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त लावलेला बॅनर काढल्यानं शिवसैनिक आक्रमक। मुंबईतील सायन प्रतीक्षानगरमधील बॅनर पालिका अधिकाऱ्यांनी हटवल्यानं शिवसैनिक रस्त्यावर। एकतीस मे पर्यंत राज्यातील सगळ्या गड किल्ल्यांवरची अतिक्रमणं हटणार। सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत। 1 फेब्रुवारी ते 31 मे पर्यंत टप्प्याटप्प्यानं अतिक्रमण हटवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश। 10 लाख टन साखरेच्या निर्यातीला केंद्र सरकारची मंजुरी। 5 कोटी ऊस उत्पादकांसह 5 लाख शेतमजुरांचाही फायदा। केंद्रीय अन्नधान्य मंत्री प्रल्हाद जोशींचा दावा। कोलकात्यामधील डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणी आरोपी संजय रायला मरेपर्यंत जन्मठेप। दुर्मिळातला दुर्मिळ खटला नसल्याचं सांगत कोर्टानं फाशीच्या शिक्षेची मागणी फेटाळली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।